नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कॅप्शनवरनं कळालंच असेल की ब्लॉग कसला आहे. खूप दिवसानंतर मी ब्लॉग करते आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलचं नक्की करा. ब्लॉग पूर्ण बघा. मी कसे छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत पूर्ण महिन्याभरात कोण भेटायला आलं किंवा मी म्हणजे दिवसभराचं काय माझं जेवण असतं, म्हणजे काय डाएट घेते मी आणि कसा दिवस जातो माझा. तर जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा छोटे छोटे क्लिप घेतलेले आहेत. ते क्लिप मी आता पूर्ण सगळे एकत्र केलेत आणि ते बघा तुम्ही की कसं. आता आवाज येत असेल मागून, थोडं बाळाची आंघोळ चाललेली आहे. तर माझंही फ्रेश झालेली आहे, मी तयार झालेली आहे. मला एक थोडंसं काम आहे बाहेर, ते काम करायचं आहे मला. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि जेवढं भरभरून प्रेम तुम्ही बाकी ब्लॉगला दिलेत, जसं की डिलेवरीच्या ब्लॉगला, माझा फर्स्ट वॉक किंवा त्याच्यानंतरचा एक ब्लॉग होता, त्यालाही भरभरून प्रेम देतात, तसंच या ब्लॉगला द्या. तर मग मी हळूहळू डेली ब्लॉग सुरुवात करेल. जेव्हा मी फेस रिव्हील करेल बाळाचा, त्यावेळेस डेली ब्लॉग आपले सुरू होतील. तोपर्यंत तर मी फक्त डाएट काय घेतलेला आहे तर तुम्हाला पुढे दिसेल. भाकरी आणि भाजी पण रस्सा असतो, खसखसची आमटी, म्हणजे खसखसचा रस्सा. आणि त्याच्यानंतर मटण पण खाल्लं तर मटणाचा रस्सा वगैरे खाते. मी मटण खात नाही, पण मटणाचा रस्सा मला फार आवडतो. तर मटणाचा रस्सा, सकाळी म्हणजे पिठवणी, त्याच्यानंतर काय म्हणतात रव्याची खीर, असं म्हणजे भरपूर अशा गोष्टी. त्यानंतर दुधामध्ये मी शतावरी वगैरे टाकून पिते. तर असं सगळं आहे. आता पुढे बघाच तुम्ही. आणि मावशी आणि मामी पण भेटायला आले होते रविवारचे, कारण बाळ हॉस्पिटलमध्ये असताना काही भेटायला भेटला नाही. आणि आता आले सगळे. तर सकाळ सकाळ लवकरच बाळाची आंघोळ होते. छान बाळ ऊन घेतं विटॅमिन डीसाठी. विटॅमिन डी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग बाळाची विटॅमिन डी घेऊन झाल्यानंतर बाळाची आंघोळ होते आणि माझी आंघोळ होते. आणि मग नंतर आमचा सकाळीच नाश्ता होतो. आणि मग बाकी कधी कधी बाळ रात्र जागवतं. एक दिवस तर मला खूप बाळाने जागवलं होतं, कारण बाळाची तब्येत, बाकी बाळाने अजिबात त्रास दिला नाही. बाकी रुटीन माझं खूप छान सेट झालेलं आहे. कसं 2-3 तासांनी उठावंच लागतं बाळ जेव्हा उठतं त्यावेळेस. रात्रीचं जागरण मला जास्त करावं लागत नाही, पण स्टार्टिंगला खूप जागरण करावं लागायचं. मला सवय नव्हती, मला कधी रात्री जागायची सवय नव्हती. तर आता रुटीन बसलं आहे. पहिलं थोडंसं वेगळं वाटायचं, पण आता यूज टू झाली. म्हणजे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल होत आहेत. थोडं स्टार्टिंगला थोडंसं होतंच, नवीन थोड्याशा गोष्टी माहिती नसतात काही. आणि जेवण वगैरे पण बाकी काही खाता येत नव्हतं, तेच खायचं चुरून वगैरे. तर अशा गोष्टी होत्या. थोडंसं कंटाळा पण यायचं तेच खायचं, पण बाळासाठी तेच खावं लागायचं. दुसरं काही ऑप्शन नाही ते खाण्याशिवाय. आणि आता हळूहळू सुरुवात करायची बाकीचं पण खायला. तर मग आता बघा, जे 1.25 महिना मी खाल्लं त्याचं मी ब्लॉग बनवलेला आहे. म्हणजे काय खाल्लं काय नाही, डाएट आणि कसा दिवस जातो ते. पिलू, ए शोन पापडे, कोण आले का? आजी आली बघ. बाबा काय काय झालं मम्मा जेवती ना आता? वाजवते दरवाजा. मम्मा जेवते ना? मम्मा जेवताना नाही. पहिला डॉक्टर पाहिलाय, तोंडाने आवाज करते हार्टबीटचा. असिस्टंट तू काय खाल्लं? काय खाल्लं? पोट दुखतंय तुझं? काय खाल्लं तू? हा, लाडू खाल्ला? सारिका मावशी काय खाते मग? कोण? ती बघा ना, अशी करते पूर्ण. डायरेक्ट उठली. गप्पा ऐकते बाळ. कोण कोण आलं? जरा हलू द्या, म्हणजे जिरेल तिचं खाल्लेलं. खेळू द्यात तिला. आणि जेवढी खेळ ना, पप्पा नाही येत ना भेटायला तुला? नाही येत ना? नाही येत ना? मग खाऊ आणतात का तुला? खाऊ पाणीपुरी खायची ना? पाणीपुरी बर्गर खायचं का म्हणलं काय?
अशी करत होती माहितीये का? खायचं का बर्गर? खायचं हे करा. डान्स करायचा गप्पा मारला काहीतरी बोलते काही बोल इथे कंपनीत कामाला काय बोल. पिझ्झा आणू का विचारलं तिला पिझ्झा आणू का तुला? पिझ्झा आणू का? नको. अरे काय ते विकली सिग्नेचर काय काय का? घरी येणार आहे म्हणा तो आमच्या घरी. चला जायचं का? जायचं का? काय झालं काय झालं म्हणा काय झालं काय झालं काय झालं? मुलींचा प्रॉब्लेमच असतो ना, कुणाजवळ खुश नाही. तक्रारीच करत राहते तर इथे बाळाचे पप्पा म्हणजे डॅडी ऑफिसवरनं आले होते बाळाला बघण्यासाठी. बाळाला भेटण्यासाठी ते अधूनमधून येतात. तर मस्त त्यांना ड्युटी दिली होती बाळाला सांभाळायची. पप्पा भेटायला येतात रोज. सगळ्यात मिसिंग होते का असं ना. नाही हो माझा मोबाईल नाही चांगलं एवढं. फक्त काय काय आणलंय मला दाखवायचंय. म्हणजे ते रात्री थंडी वाजली का घालून झोपू बारीक नाही खाली सगळे म्हणजे सगळे मोठे बारीक सगळे. मामीनी वंशिकाचे कपडे आणलेले आहेत पिढीसाठी. मी पण घरी बनवली. आमच्या घरचे अनबॉक्सिंग चालली सगळ्या सामानाची. आता ते तुला कळायला पाहिजे ना. साडी घालणार ते फक्त आंघोळ बडीशेप आहे, ओवा आहे, डिंक आहे, मेथी आहे. हे काय ते काय? एवढा नाही मला ते 2 घासाचं खायचं. तर 2 घासाचं चवीपुरतं. किती भारी आहे. एखाद्याने मला दिला असताना मी किती खाल्ला. बस एवढं पिठीत तेवढं द्या. एवढं द्यायचं. खाना आ गया. हे काय आणले आता? खसखसची पातळ भाजी आणि ज्वारीची भाकरी. आणि ही रात्रीची वेळ होती. म्हणजे साधारण 11-12 वाजले होते. एक दिवस तो होता त्या दिवशी मला तरी खूप जागवलं होतं लिटरली. आता तुम्ही पाहू शकता सानू पण कंटाळली होती कसं झोपायचं. शेवटी फायनली ती झोपली. आणि असा दुसरा दिवस पण गेला होता. तर तुम्ही पाहू शकता माझे डोळे कसे झालेले आहेत. पूर्ण झोपच नव्हती मला 2 दिवस. पण त्याच्यानंतर थोडं बाळाला बरं वाटत नव्हतं म्हणून. पण नंतर बाळाने जास्त त्रास दिला नाही. म्हणजे बाकी पोरं जितकं त्रास देतात तितका बाळाने मला त्रास देत नाही. टचवूड नजर नको लागायला. बसलेले आहेत. पप्पांना ड्युटीला लावले. ए बबड्या तिकडे काय तुझं? बबडी तर इथं मी सकाळी माझी आंघोळ झाली की मी पहिलं शेक घेते कमरेला वगैरे. कमरेला पायाला हाताला सगळ्याला शेक घेते. माहितीच असेल पिढ्यानपिढ्या आलेला आहे. म्हणजे पहिल्यापासूनच डिलिव्हरी झाली की आईला शेक दिला जातो पूर्ण बॉडीला.
जेणेकरून पुढं भविष्यात कोणते त्रास नको व्हायला. आणि मग सकाळ सकाळ दूध पण घेते, दूध आणि त्याच्यावर शतावरीची पावडर, जेणेकरून दूध वाढण्यास पण मदत होते आणि प्रोटीन्स भेटतात त्याच्यातून आपल्याला. तर मी 2 ते 3 टाईम जसं मला वेळ भेटतं तसं मी दूध पिते. इथं तुम्ही पाहता तर ही पिठवणी आहे आणि त्याच्यात भरपूर सारं तूप घातलेलं आहे. मला ॲक्च्युली तूप आवडत नाही, पण बाळामुळं मी तूप खायला शिकले. मला तुपाचा वास पण सहन व्हायचा नाही, पण मी खाते आता बाळासाठी फक्त. इथं मेथीची भाजी आहे, पातळ भाकरी, सगळं मी असं एकदम चुरून खाते बारीक करून, जेणेकरून त्रास नको व्हायला. इथं गव्हाच्या शेवया आहेत, त्याची खीर एक खाते दुधात मिक्स करून. त्याच्यानंतर मी खसखसची आमटी, त्याच्यामध्ये पालक थोडं ग्राइंड करून टाकलेली आहे मम्मीने, ती पण असंच चुरून खाते भाकरीसोबत. त्याच्यानंतर इथं पालक डाळ, म्हणजे पालक डाळ मी जसं करते तसं. त्याच्यानंतर हे खारीक खोबऱ्याचा लाडू, असं सर्व खाते मी. ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.